यांना आपली घरं पडावीत, आपलं नुकसान व्हावं अशी कुणाचीच मानसिकता नाही आहे. कारण ही सर्व मंडळीसुद्धा शेतकरी आणि ग्रामीण भागातून आलेली आहेत. त्यामुळं कोर्टाचे आदेश, शासनाचे आदेश या गोष्टीचं पालन करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह भविष्यकाळात अधिकारी आणि लोकांमध्ये होऊ शकतो. आणि तो जर टाळायचा असेल तर आपण या ठिकाणी या पुढचे जे अहवाल आहेत ते अत्यंत मनापासून अभ्यासपूर्वक लोकांना कसा न्याय देता येईल आणि त्या माध्यमातून प्रशासन त्यातून कसं सेफ राहील अशा पद्धतीनं निर्णय घेऊन त्या ठिकाणी प्रस्ताव देण्यात यावेत. त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना अधिकार जरी असले तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी, तालुक्यासाठी सहकार्य करावं अशी भूमिका या ठिकाणी मांडतो. परवा गोलेगाव, पिंपळगाव या संदर्भात त्यांची सुद्धा अतिक्रमण कारवाई तहसीलदार साहेबांनी सांगितल्यानुसार आत्ता फक्त कमर्शियल काढणार, नंतर निवासी काढणार. त्यामुळं महिलांसहित सर्व लोक त्या ठिकाणी भयभीत झालेले आहेत. या गोष्टीचा एक आधार आहे साहेब की PMRD इकडे ज्यावेळेस आपण ही गायरान जमिनी वर्ग केल्या त्यावेळेस शासनाचा सुद्धा एक हक्क, आपला लोकांचा सुद्धा हक्क आहे. एखाद्याला शासन बेघर करू शकत नाही आणि जर बेघर करायचं असेल तर त्याचं नवीन घर बांधून देऊन पुनर्वसन केल्याशिवाय त्याचं पूर्वीचं बांधकाम आपण पाडू शकत नाही. त्यामुळं कलेक्टर साहेबांना परवा तालुक्याच्या वतीनं, सर्व गायरानांच्या वतीनं मी त्या ठिकाणी एक पत्र दिलं की साहेब या ठिकाणी PMRDनं प्रत्येकाला घर देऊ द्या, जागा देऊ द्या, त्याचं घर बांधून होऊ द्या आणि मगच घरं काढण्याचा, निष्कर्षित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी तुम्हाला आहे. त्यावर निश्चित विचार होईल. कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे लेखी आश्वासन नाही परंतु त्यावर नक्की विचार करू आणि या ठिकाणी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असा दिलासा त्या ठिकाणी दिला. त्यामुळं मला खात्री आहे की ह्या ज्या लोकांच्या आता समोर असलेल्या कारवाया आपल्या माध्यमातून जर व्यवस्थितपणे नियोजन केलं तर त्या ठिकाणी मी सुद्धा, आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जावं लागेल, विनंती करावं लागेल, सर्वसामान्य लोकांसाठी ती नक्की करू. कारण गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी बांधवांनी कष्टातून आपले गोठे बांधलेत, घरं बांधलेत. त्यांना कुठेही तडा जाता, हात लागता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या माध्यमातून तालुक्यातील भविष्यातली गायरानंसुद्धा आहेत. लोकांना या ठिकाणी निर्णयसुद्धा सांगणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थानं शासनाचे म्हणण्यापेक्षा दोन निर्णय आपल्याकडे आलेले आहेत. एक निर्णय आहे शासनाची जमीन आणि एक निर्णय आहे गायरांची जमीन. आणि त्या ठिकाणी तहसील प्रांतसाहेब हे त्या कमिटीचे सचिव आहेत आणि आमदारांबरोबर त्या ठिकाणी बैठक घेऊन या गोष्टीचा लोकांपर्यंत प्रसार व्हावा म्हणून गेले महिन्याभरापूर्वी आमची बैठक झाली. तर शासकीय जमिनीचा निर्णय असा आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा उतारा आहे त्याच्यावर 2011 पूर्वी जर कुणी घर बांधलं असेल, निवासी घर असेल, कमर्शियल नाही, तर त्या निवासी घरासाठी 500 स्क्वेअर फुटापर्यंत नियमित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनानं दिलेला आहे. 500 ते 1500 स्क्वेअर फुटापर्यंत 10% आपल्या मूल्यांकनाच्या रक्कम दंड भरून त्या ठिकाणी नियमित करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि कमर्शियल त्यामध्ये आहे परंतु 25% त्या ठिकाणी बाजार मूल्याच्या रक्कम भरून नियमित करण्याचा मुख्यमंत्री महोदयांनी आत्ता अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. हे सर्व होत असताना गायरान जमिनीच्या बाबतीत असा निर्णय झाला आहे की 2011 पूर्वी जी घरं गायरानावर आहेत ती नियमित करावीत असा कोणताही निर्णय झालेला नाही आहे. उलट दोन आपल्या गायरान जमिनीवर जर त्या गावकऱ्यांना घरं बांधायची असतील तर ग्रामपंचायतला 500 स्क्वेअर फूट जागा त्या ठिकाणी शासन देण्याचा अधिकार त्या ठिकाणी त्या प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे आणि मग त्या जागेवर त्या लाभार्थ्यानं घर बांधायचं आहे. म्हणजे अशी परिस्थिती नाही आहे की आपली 2011 पूर्वीची गायरानातली घरं ही नियमित होणार आहेत
परंतु त्यासाठी केवळ मी एका गावासाठी नाही, परंतु तालुक्यातील सर्व गायरानांवर जी अतिक्रमणं म्हणण्यापेक्षा जी निवासी बांधकामं आहेत त्याच्यासाठी आमदार या नात्यानं माझी या ठिकाणी तालुक्याला विनंती आहे की आपण प्रत्येकाने संघटित व्हा. सर्वांनी एकत्रित आल्याच्या नंतर आपण हा जरी निर्णय गायरानावर नसला तरी तो करून घेण्यासाठी जर आपण संघटित झालो तर आमदार म्हणून मी तुमच्याबरोबर आहे. एकाच्याही घराला धक्का लागता कामा नये अशा पद्धतीनं शासनाची बांधण्याची माझी तयारी आहे. आणि त्यामुळं आपल्या तालुक्यातले सर्व पदाधिकारी एका पक्षाचे मी म्हणत नाही आहे, परंतु सर्वपक्षीय मंडळी या गोष्टीला सहमत आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. हे सर्व होत असताना महसूल विभाग प्रत्येक वेळेस आपल्याला पुढे येतो. त्यामुळं महसूल विभागाची ही जी मंडळी आहेत या सर्वांना या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आमच्यासारख्याला आणि सर्वांनासुद्धा शासकीय जी नियमावली आहेत याचं मार्गदर्शन सातत्यानं आपल्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येकाला आपापली कामं घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहात. कुणाचं वेगवेगळं काम आहे, कुणाचं दाखल्याचं आहे, कुणाचं इतर काही आहे, महिलांची वेगवेगळे कामं आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये यापूर्वी काही गावांमध्ये काही कार्यकर्त्यांनी स्वतःहून आमचे प्रशांत गेदांसारखे असतील, काळूराम भाऊ थोरवेंसारखे असतील, इतर काही महिला भगिनीसुद्धा स्वतःहून महिलांच्या योजना असतील, अनेक कामं पुढाकारानं करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी काळूराम थोरवेसारख्या माणसानं जवळजवळ 300-350 दाखले आदिवासी समाजाचे या ठिकाणी स्वतः पाठपुरावा करून लोकांना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. गावोगावी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्या, बचत गट ज्यांना ज्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण लोकांना या गोष्टीचं मार्गदर्शन करून शासन दरबारी त्या ठिकाणी समन्वय करून या ठिकाणी मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या सर्व गोष्टी होत असताना हे महाराजस्व अभियान हे लोकांची आज कामं सोडवण्यासाठी आहे, परंतु तरीसुद्धा सार्वजनिक स्वरूपाच्या अनेक चिठ्ठ्या साहेब या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी भीमाशंकर रोड खेड ते भीमाशंकर रस्त्याचं काम टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, संपादनसुद्धा पूर्ण झालं आहे, परंतु त्या संपादनाच्या माध्यमातून काही लोकांच्या तांत्रिक अडचणी या ठिकाणी आहेत. जी भरपाई या ठिकाणी मंजूर होऊन आलेली आहे, तर काही लोकांना ती भरपाई साहेब मान्य नाही आहे. त्यामुळं त्या संदर्भात पुन्हा एकदा ज्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन या लोकांना कशा पद्धतीनं जास्तीचा संपादनाचा मोबदला मिळेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर पश्चिम विभाग संघर्ष समितीनं एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पश्चिम विभागामध्ये दळणवळणाच्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती आपण सर्वांनाच आहे. आजसुद्धा आपण शेतात काही काम करायचं म्हटलं तर स्वतःच्या शेतात जाऊ शकत नाही. एवढा पाऊस गेले 1-1.5 महिन्यापासून सातत्यानं सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वर्षापासून पश्चिम भागामध्ये रखडलेले रस्ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून संघर्ष समितीला सांगू इच्छितो की आजची परिस्थिती फार दयनीय झालेली आहे. याच्याशी मी पण सहमत आहे, परंतु दुरुस्ती जरी करायची म्हटलं तरी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषद विभाग असेल किंवा संबंधित ग्रामपंचायती असतील यांना या ठिकाणी पावसामध्ये दुरुस्ती करणं अवघड जात आहे. रोजच्या रोज त्या ठिकाणी फोन चालू आहेत, लोकांचे संपर्क चालू आहेत, अधिकाऱ्यांशी संपर्क चालू आहेत, परंतु आपणाला एक खात्री देऊ इच्छितो की पाऊस थोडा उघडू द्या. आठवडाभराच्या आत प्रत्येक रस्त्याला दुरुस्ती काम त्या ठिकाणी सुरू होऊन त्या ठिकाणी सुरुवातीला दिलासा म्हणून ते रोड सुस्थितीत करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करणारच आहोत. परंतु आनंदाची बाब एक आहे की आपल्या तालुक्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग लाभलं आणि त्या ज्योतिर्लिंगामध्ये कुंभमेळ्याच्या धर्तीवर
येत्या डिसेंबर महिन्यापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम सुरू होत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, बांधकाम मंत्री असतील, संबंधित अधिकारी असतील, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय डुडी साहेब असतील, या सर्वांनी एक चांगला आराखडा त्या ठिकाणी तयार केला आणि भीमाशंकरला जोडणारे जे सर्व रस्ते आहेत ते खेड ते भीमाशंकर रस्ता याच्यासाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचं काम सुरू होणार आहे. आणि त्याबरोबर मग आपल्या अहिल्यानगर संभाजीनगरकडून येणाऱ्या शिरूर ते खेड या रस्त्यावर पाबळ ते कनेरसर रस्त्याचे 10 किलोमीटर, त्याचबरोबर आपल्या मुंबईकडून येणारा रस्ता आपल्या धामणे फाटा, पाईट, पाळू, त्याचबरोबर सुपे, सातकरवाडी, कुडा, तिकडून दामणगाव, शिरगाव तिकडच्या मार्गे तो एक रस्ता, त्याचबरोबर करंजविरे, शिवे, वाघाव, गडद त्या ठिकाणी वांद्र्यापर्यंतचा रस्ता, मधला खरवलीचा रस्ता, त्याचबरोबर आपले सायकल ट्रॅकच्या माध्यमातून पाईट ते आपल्या कोयंडे फाटा रस्ता आणि त्याचबरोबर आपल्या मधला वाशेरे, वाजवणे हे रस्ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून जवळजवळ 147 कोटी रुपयाचे रस्ते शासन दरबारी आत्ताच्या पुरवणी बजेटमध्ये मंजूर झालेले आहेत. पाऊस उघडता क्षणी या ठिकाणी त्याची टेंडर प्रक्रिया, इतर सर्व कार्यवाही पूर्ण होईल. पश्चिम भागातील जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी आपल्या भावना मी आधीच सांगितलं की आपल्याला लाईटचा प्रश्न भेडसावत आहे, पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात भेडसावत आहे, पावसाळ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न भेडसावत आहे. या सर्व गोष्टीसाठी कालच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून यापुढं लोड शेडिंग केलं जाणार नाही असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आपली लाईटची अडचण सोडवण्यात येईल. पाण्याच्या संदर्भात बुडीत बंधारे आणि पुलकम बंधाऱ्याचं सर्वेक्षण चालू आहे, ही सुद्धा अडचण आपली सुटली जाईल. या ठिकाणी रस्त्यांच्या संदर्भात जे जे करता येईल ते करण्यासाठी मी असेल, सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सदस्य मंडळी असतील, संबंधित ग्रामपंचायती असतील, आमचा आग्रही प्रयत्न आहे की नक्की या ठिकाणी आपल्याला या अडचणीतून दूर काढणं हे आमचं कर्तव्य समजून आज आपण या ठिकाणी निवेदन दिलं, आपल्या मागण्या मांडल्या. त्याबद्दल त्याचा सहानुभूतीपूर्वक म्हणण्यापेक्षा त्याचा विचार नक्की या ठिकाणी होईल. या सर्व गोष्टी होत असताना आज आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात.